नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरीचे तुम्हाला पैसे कधी नाही येत. त्याचबरोबर बरेचसे जे काही युट्यूबर आहेत ते आपोआप होत आहेत की 9,000 रुपये येणार. तर संपूर्ण माहिती यावेळी मी सांगणार आहे. पण त्याआधी नवीन असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. का करायचं आहे? तर खरी व अगदी डिटेलमध्ये माहिती प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे सबस्क्राईब करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओ सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की पीएम किसान व नमो शेतकरी जे काही तुम्हाला दर हप्ता 4,000 रुपये येतात, त्यामध्ये बरेचसे बदल बी झाले आहेत. काही शेतकरी अपात्र आहेत, काही पात्र आहेत. यामुळे शेतकऱ्यांची जे काही दिशाभूल करत आहे म्हणजे करण्यात येत आहे, ती नवीन यूट्यूबर, नवीन जे काही न्यूज चॅनलचे म्हणजे की चालू आहेत यूट्यूबरचे, ते करीत आहेत. म्हणजे की बरेचसे यूट्यूबर खरी माहिती सांगित नाहीत व शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, खरी माहिती नेमकी काय? तर नेमका 24 फेब्रुवारीला पीएम किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे का? कारण की शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी पीएम किसान दिन आहे. व शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, केंद्र सरकारच्या जे काही कृषी अधिकाऱ्याद्वारे पीएम किसानची जी अपडेट आहे ती म्हणजे की पीएम किसानचे 2,000 रुपये 24 फेब्रुवारी तुम्हाला जमा होणार आहेत. पण यामध्ये असा काही शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली की त्यामध्ये नमो शेतकरीचा बी हप्ता जमा होणार. नेमकं शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीविषयी जे काही नमो शेतकरीचा हप्ता जमा होणार याच्याविषयी शासनाने कोणतीही अपडेट सांगण्यात नाही आलेली. त्यामुळे कोणीच सांगू शकत नाही की नमोचा हप्ता कधी येणार. बरेचसे जे काही यूट्यूबर आहेत ते सांगत आहेत की मागील 2 हप्ते सांगाल ते म्हणून हे उभी येणार. असं नसतं शेतकरी मित्रांनो, कारण की जे काही महाराष्ट्राच्या विधानसभेचे मुळे नमो शेतकरीला जे काही वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे मार्च महिने 10 मार्चपासून अधिवेशन सुरू होणार आहे व अधिवेशनामध्ये पीक विमा असो, नमो शेतकरी असो, पीएम किसान असो, बऱ्याचशा योजनेचा जे काही वाढीबाबत इतर प्रश्नाबाबत जात पडताळ किंवा मांडणी करणार आहे, त्यानंतरच या वाढी होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सध्या कोणती वाढ नाही करण्यात आल्यामुळे जे काही तुम्हाला बरेचसे यूट्यूबर सांगायचे की 9,000 रुपये येणार, 6,000 रुपये येणार, 7,000 रुपये येणार, 5,000 रुपये येणार, हे समजा फेक बातम्या आहेत. शेतकरी मित्रांनो, खरी बातमी इतकीच आहे की पीएम किसानचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी सकाळी 6 वाजता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. व किती होणार आहे? तर 2,000 रुपये होणार आहे. कारण की सध्या कोणत्याही योजनेमध्ये वाढ करण्यात नाही आली. व त्या शेतकरी मित्रांनो, पुन्हा एक गोष्ट सांगू इच्छितो की पीएम किसान जे काही पात्र शेतकरी आहेत ते जे काही तुमच्या आधी केवायसी केलेली असेल तर ते पात्र शेतकरी आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे केवायसीमुळे 18वा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही. लाखो शेतकरी अपात्र ठरले होते. आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे की जे काही आपले फार्मर आयडेंटिटी म्हणून काढण्यात सांगण्यात आलेलं आहे की जे जर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर ते शेतकरी मित्रांनो 20व्या हप्त्यासाठी बंधनकारक करण्यात आले. कारण की सध्या बरेचसे शेतकरीचे फार्मर आय डी हे पेंडिंगमध्ये आहेत, म्हणजे की काढण्यात चालू आहे. पण अजून जे काही नेट कनेक्शन आहे ते बरोबर न चालल्यामुळे ते आय डी निघत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही प्रश्न ते सरकार पुढे मांडले व सरकारने या प्रश्नाचं एक निदान लावलेलं आहे. ते की 20व्या हप्त्यापासून तुम्हाला जे काही पीएम किसानचे पैसे आहेत, जर तुमच्यापाशी फार्मर आय डी तुम्ही त्या पीएम किसान योजनेला लागू नाही केले तर त्यांचे पैसे मिळणार नाहीत. व ते शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डीचे नुसते पीएम किसानच नाही तर अनेक नवीन शेतकऱ्यांसाठी योजना येणार आहेत. त्या योजनेसाठी पण फार्मर आय डी खूप आवश्यक लागणार आहे. व त्याचबरोबर जर तुम्हाला पीक विमा जरी भरायचा असेल तरी पण फार्मर आय डीची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे फार्मर आय डीला दुर्लक्ष करू नका, लवकरात लवकर काढून घ्या जर तुम्हाला निघत असलं लवकर तर. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, 20वा हप्ता कधी आपला 19वा हप्ता कधी मिळणार ते तर सांगितलं आहे. 24 फेब्रुवारी तुम्हाला 20वा हप्ता 19वा हप्ता 2,000 रुपये जमा होणार आहे. ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचायची होती, जी की पोहोचलेली आहे. तुमचं काम इतकंच आहे की तुमचे नातेवाईक असो, पाहुणे असो, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. भेटूया नेक्स्ट शोमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.